इयत्ता 12वी विषय मराठी पाठ 10वा दंतकथा स्वाध्याय कृती. प्रश्न पहिला कारणे शोधावे लिहा. 1. लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही कारण. उत्तर, या लेखकाला लहानपणी दात येताना खूप त्रास झाला होता आणि दातांनी त्याला सतत वेदना दिल्या. तसेच दातदुखीमुळे त्याची अवस्था फारच वाईट झाली, म्हणून त्याला दातांबद्दल अजिबात प्रेम वाटत नाही. 2. दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते कारण. उत्तर आहे, दातदुखीच्या वेळी लेखकाची सहनशक्ती कमी झालेली असते आणि दाते किंवा दातार अशी नावेही त्याला दातांची आठवण करून देतात. त्यामुळे त्याला अधिक त्रास होतो, म्हणून त्यांना भेटू नये असे त्याला वाटते. कृती करा. 1. दातांशी निगडीत म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्य. दातांबद्दल मंगल म्हणजे चांगली भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही. दातांशी संबंधित म्हणी व शब्दप्रयोग दारिद्र्य, भिकारपणा आणि असभ्यपणा यांचे प्रत्यंतर देतात. 2. दातासंबंधीच्या लेखकाच्या कल्पना. जे न घासल्याबद्दल लहानपणी मार पडतो ते, तरुणपणी जे खूप वेळ घासत बसल्यामुळे वडील माणसांची बोलणी खावी लागतात ते, व्यवहारात कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो ते, दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते. 3. दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार. दात हेच सत्य आहे आणि जग मिथ्या वाटते. संसार असार म्हणजेच निरर्थक वाटू लागतो. आवडणाऱ्या गोष्टीही बेचव व नकोशा वाटतात. बायको, मुले इत्यादी सर्व भास म्हणजेच माया वाटतात. स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. 1. परशाची स्वभाव वैशिष्ट्य. राजासारखा ऐटबाज व दिमाखात वागणारा, ताकदीची घमेंड बाळगणारा, स्वतःला सिंह म्हणवून घेणारा, आळशी, स्वतःचे दात घासायचाही कंटाळा करणारा. 2. लेखकाची स्वभाव वैशिष्ट्य. शोषितपणा नाही, कुणाचेही मन दुखवण्याची वृत्ती नाही, कधी कधी शौर्याचा आव आणतात, स्वतःमधील न्यूनत्व प्रामाणिकपणे मान्य करण्याची वृत्ती होती. प्रश्न दुसरा आहे, चौकटी पूर्ण करा. लेखकाच्या मते 6वे महाभूत दात. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा राक्षस. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू वनराज. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो कमनशिबी. लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा कुंदकळ्या. प्रश्न तिसरा व्याकरण. खालील वाक्यातील प्रयोग ओळखावा लिहा. 1. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. कर्तरी प्रयोग. 2. सगळे खुश होतात. कर्तरी प्रयोग. 3. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले. कर्मणी प्रयोग. डॉक्टरांनी लिहिलेला दात उपटला. कर्मणी प्रयोग. खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द, समासाचा विग्रह, समासाचे नाव. पंचमहाभूते, 5 महाभूतांचा समूह, द्विगु समास. परमेश्वर, परम असा ईश्वर, कर्मधारय समास. शब्दप्रयोग, शब्दाचा प्रयोग, विभक्ती तत्पुरुष, शेजारी पाजारी, शेजारी पाजारी वगैरे, समाहार द्वंद्व, विजयोन्माद, विजयाचा उन्माद, विभक्ती तत्पुरुष. खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधावा लिहा. माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून दातांची योजना झालेली आहे. उत्तर, दाती तृण धरणे. प्रश्न चौथा स्वमत. पाठातील विनोद निर्माण करणारी 5 वाक्य शोधा. ती तुम्हाला का आवडली ते सहकारण लिहा. उत्तर, 1. दात हे 6वे महाभूत आहे. हे वाक्य मजेदार वाटते कारण दाताला महाभूताशी तुलना केली आहे, जी अतिशयोक्ती आहे. 2.
ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप शब्दांतील खेळ आणि यमकामुळे हे वाक्य खूप विनोदी वाटते. 3. दात हा अवयव असा आहे की जो दोन दोनदा उगवतो. साध्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीने सांगितल्यामुळे हसू येते. 4. दातात आणि चोरांत साम्य असते. दोघेही रात्री गडबड करतात. ही तुलना अनपेक्षित आणि विनोदी आहे. 5. दात दुखतो तेव्हा दातच सत्य आहे, जग मिथ्या आहे. अतिशयोक्तीपूर्ण विचारामुळे हे वाक्य हास्य निर्मिती करते. आ. लेखकाने डुकऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाशी केलेली आहे. याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर. लेखकाने डुकऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाशी करणे अत्यंत समर्पक वाटते. कारण दातदुखी ही साधी वेदना नसून ती खूप तीव्र आणि असह्य असते. दात दुखू लागला की माणूस शांत बसू शकत नाही, त्याला झोप लागत नाही आणि तो पूर्णपणे त्रस्त होतो. या अवस्थेत दात जणू एखाद्या राक्षसासारखा सतत त्रास देत असतो. असे वाटते. ही तुलना अतिशयोक्तीपूर्ण असली तरी ती वास्तवाशी अगदी जुळणारी आहे. त्यामुळे वाचकाला दातदुखीची तीव्रता सहज समजते. तसेच या तुलनेमुळे विनोदही निर्माण होतो आणि प्रसंग अधिक जिवंत व प्रभावी वाटतो. ई. लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटी टिप्पण तयार करा. उत्तर. लेखकाच्या दातदुखीच्या वेळी शेजारी पाजारी लोकांची वागणूक खूपच गमतीशीर दाखवली आहे. लेखक रडू लागला की शेजारी पाजारी लगेच जमावतात आणि त्याची विचारपूस करतात. प्रत्येक जण आपापले अनुभव सांगतो आणि वेगवेगळे घरगुती उपाय सांगतो. त्यामुळे त्या ठिकाणी जणू एखादा परिसंवादच सुरू होतो. परंतु या सगळ्या चर्चेमुळे लेखकाचा त्रास काही कमी होत नाही. उलट मोठ्याने बोलणे, गोंधळ यामुळे त्याला आणखी त्रास होतो. तरीही प्रत्येकाला वाटते की त्याचाच उपाय योग्य आहे. लेखकही कुणाचे मन दुखू नये म्हणून सर्वांचे म्हणणे मान्य करतो. या प्रसंगातून समाजातील लोकांची सवय म्हणजे इतरांच्या अडचणीच्या वेळी सल्ले देण्याची वृत्ती विनोदी पद्धतीने दाखवली आहे. त्यामुळे हा प्रसंग खूपच हास्यकारक आणि वास्तवदर्शी वाटतो. प्रश्न 5वा. अभिव्यक्ती. प्रस्तुत पाठ तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा. उत्तर. मला प्रस्तुत पाठ खूप आवडला कारण लेखकाने दातदुखीसारख्या साध्या विषयाला विनोदी पद्धतीने मांडले आहे. दातांबद्दल केलेल्या अतिशयोक्तीपूर्ण तुलना, म्हणी व शब्दप्रयोग यामुळे वाचन करताना खूप हसू येते. परशा पहिलवानाचा प्रसंग विशेषतः मनोरंजक वाटतो. लेखकाने स्वतःच्या अनुभवातून केलेले वर्णन वास्तवाशी जोडलेले असल्याने ते अधिक प्रभावी वाटते. दातदुखीची असह्यता जिवंतपणे समोर येते. तसेच कठीण प्रसंगातही विनोद कसा शोधता येतो हे या पाठातून शिकायला मिळते. लेखकाची भाषा सोपी, प्रवाही व रंजक आहे. त्यामुळे हा पाठ वाचायला मजेदार, समजायला सोपा आणि लक्षात राहणारा वाटतो.